नमस्कार मंडळी, उमेश पण आपलं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल उमेश डायरीमध्ये. तर आज आहे संडे. तर संडेचं म्हटलं आज मी तुम्हाला दाखवतो आमच्या संडेच्या ॲक्टिव्हिटी काय असतात त्या. म्हणजे घरात बसून आज कुठे सहजाची बाहेर गेलो नाही, कारण की आज सुट्टी आहे संडेची. तर म्हटलं कुठे जाणार, मला घरातच होतो. आम्ही घरात काय काय करतो दाखवतो. आणि आता मुलांचे पण आता एक्झाम चालू होतील उद्यापासून, तर त्यांचा पण अभ्यास आहे. मी तुम्हाला सर्व आमचा घटनाक्रम दाखवतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की पाठवा. काय काय आहे ते तुम्हाला, म्हणजे माझा व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात आणि त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं ते. तर मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करतो. आणि विशेष म्हणजे मुलांच्या एक्झाम पण आताच झाल्यावर परत एक्झाम घेत आहेत, कारण की एक्झाम घ्यायचं कारण असं आहे की परत आता इलेक्शन आहे 15 तारखेपासून. तर 15 इलेक्शन असल्यामुळे एक्झाम लवकर आहेत. आमची तयारी कुठपर्यंत आली तुम्हाला मी दाखवतो. बघा आमच्या एक्झामची स्टडी चालू आहे. तर मी जरा परीचा अभ्यास घेतो आहे, तुम्हाला दाखवतो मी. परीचं रिव्हिजन कुठपर्यंत आले परीचे बघूया आपण. तर सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास बघा कशी लिहिते. आणि ही जर चालू आहे व्यवस्थित. हिचा अभ्यास म्हणजे सिरियस बघा, काय अभ्यास तर काय करत नाही, पण सिरियसनेस बघा चेहऱ्यावरती, सिरियसनेस बघा काय. इथे लिखापट्टी चालू आहे बघा. झालं ओके. परीचे सध्या मी क्वेश्चन आन्सर घेतो आहे, त्याची तयारी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमची तयारी चालू आहे एक्झामची. उद्या एक्झामची तयारी चालू आहे. आणि आता मार्केटमधून मी आलो आहे, म्हणजे मगाशी गेलेलो मार्केटमध्ये. तर मार्केटमधून मी आणलेत बांगडे. तर आज बांगड्याची रेसिपी आमच्या घरी, तर तुमच्यासमोर मी शेअर करतो थोड्या वेळाने. मला थोडा यांचा अभ्यास घेतो आणि मग तुम्हाला मी दाखवतो. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मी मार्केटवरून बांगड्या आणलेल्या आहेत. त्याची तयारी बघूया आपण काय काय आहे ती. त्यासाठी हे वाटणाचं सामान आहे. तुम्हाला मी एक एक करून दाखवतो आम्ही काय काय घातलेलं आहे, म्हणजे काय काय हे करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे ते. आम्ही घेतलेलं आहे खोबरं, कोथिंबीर, कांदा, लसूण, जिरा आहे. आणि हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या आहेत, आपण त्या आम्ही भिजवून घेतलेल्या आहेत. आणि धने आहेत, सगळं भिजवून घेतलेलं आहे. आणि हे सगळं साहित्य आम्ही मिक्सरला लावून घेणार आहोत. मिक्सरला लावून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी सगळं पूर्ण कसं कसं काय काय येतं. मिरच्या आणि धणे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत, त्या मिक्सरला लावायचे आहेत. आणि फायनली मिक्सरला लावून झालेलं आपलं. आणि पाहू शकता तुम्ही हे असं वाटण तयार झालेलं आहे. तर आता ह्याला आपण डायरेक्ट काय करूया, फोडणी द्यायची. आता डायरेक्ट हे काढून घेतलं आहे आणि मग याच्यानंतर आपण फोडणी द्यायची. गॅसवरती टोप ठेवला आहे आणि आता टोपात टाकायचा आपण. तेल गरम करायला ठेवायचं फोडणी देण्यासाठी. फोडणीसाठी तेल टाकलेलं आपण. तेल गरम झालेलं त्यामध्ये आपण आता टाकायचं आहे. त्यामध्ये आपण आता बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर मला मी दाखवतो आता. पहिला आपण टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता, हळद, लाल तिखट, आपला मालवणी मसाला येतो, आणि हे वाटण. संपूर्ण वाटण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. हे आजची रेसिपी मी नाही करत आहे, आणि कारण की मला जमणार नाही म्हणून मी काय हात घातला ना त्याच्यामध्ये.
उकळा त्यामध्ये मच्छी टाकून घ्यायची. मच्छी तुकडे तर मच्छीनं ऑलरेडी आम्ही सर्व हळद वगैरे लावून घेतलेलं आहे. हळद, तिखट मसाला सगळं आणि ते सगळं टाकून घेतलं. थोडं पाणी टाकायचं आणि त्याला शिजायला द्यायचं. तर याला उकळ येतोय तोपर्यंत आपण बांगडा फ्रायची तयारी केलेली आहे आणि ते आता आपण साईडला पण त्याच्या बाजूलाच करायला घेऊया. हे असं दोन हे असलं की घरात असंच करायचं असतं, एक वेगवेगळ्या नाही आम्ही करत. म्हणजे कसं गॅस पटपट होतं, वेळ लागत नाही त्याला. मी पण कदाचित घरी असंच करत असाल. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता मच्छीला आपण लावून घेतलेला आहे. हळद वगैरे सगळा मसाला जो रेग्युलर आपला घरचा असतो तेच लावून घ्यायचं आहे. नवीन काही नाही केलं आम्ही. हे फक्त आमच्या घरच्या ॲक्टिव्हिटी आहेत. आणि हे बघा, हा रवा त्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकलेला आहे आणि हे बांगडा आपला मस्तपैकी. आणि मच्छी महाग किती आहे, 100ला 4 बांगडे आणले आहेत मी. खूप मच्छी महाग होते. नाही संपूर्ण असं लावून घ्यायचं त्याला आणि ते आपण याच्यामध्ये टाकून पॅनमध्ये टाकून फ्राय करायला घ्यायचं आहे. थोडा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकून आपण मस्तपैकी मच्छी फ्राय करायला घ्यायचे. असंच आपल्याला जेवढे असेल तेवढे त्यामध्ये टाकून घेतलं आम्ही संपूर्ण. हे बघा, हे आमचे 2 बांगडे सध्या तरी तेवढे बसतात. गेल्या ते परतून घ्यायचे. आता तर बनवलेला आहे मच्छीचा सार एका साईडला आणि एका साईडला आहे फ्राय मच्छी. तर आपल्या बायकोने बनवला आहे. हे बघा, मच्छी और हे सार. तर हे बघा, बांगडा, सांबार, भात. आणि तर आता आम्ही चालू करतोय जेवायला. संडे स्पेशल होतं आमच्याकडे आज बांगडा. तर या जेवायला. मी खातो, तुम्हाला सांगतो कसं आलं ते. अण्णू आमची बघा मच्छी खाते. अण्णू कसे झाले लक्ष नाही आहे. परी पण आमची जेवते बघा. हे बघा, परी कसे आले, छान झालं. पाहू शकता, बायकोचं ताट आहे माझ्या. याच्यामध्ये तिने काय टाकलं माहिती आहे, इथे इडल्या बनवलेल्या होत्या आम्ही सकाळी. त्या इडली बरोबर मच्छीचं सांबार खाते. तर तुम्ही कधी असं केलं का मला आवर्जून कमेंट करून सांगा. चाललं. हे बघा, हे बघा,
छान झालं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला आजच्या आमची रेसिपी कशी झाली. आज संडे आहे. संडे दिवशी काय युनिक म्हणून आणि मच्छी आणली होती. मच्छी छान झालं आहे. तर जेवायला या तुम्ही सर्वजण. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. चतुर्थ शांती.